माझा भाचा 9 तारीख 8वा महिना 2026 रोजी सकाळी 6:30ची ट्रेन पकडत होता, इकडून जात होता. आणि हा पहिल्यापासून कायमचा रस्ता आहे, पूर्णपणे बंद आहे. हा फक्त एकच ब्रिज आहे जाण्यासाठी. हे गार्ड्स सकाळी उभे केलेले आहेत. जेव्हापासून ऍक्सिडेंट झाला त्याच्यानंतर हे गार्ड्स उभे केलेले आहेत. ही रेल्वे लाईन बनून 1 वर्ष झाला, 1 वर्ष होऊन गेला. तेव्हापासून कोणी इकडे उभं नाही राहायचं. जेव्हापासून हे ऍक्सिडेंट झाले ना, इकडे ह्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला आहे. हे बघून घ्या. इकडे पण ब्रिज नाहीये कोणताही ब्रिज नाहीये. पर्यायी रस्ता आम्हाला इकडूनच जायला लागते. पूर्णपणे इकडून क्रॉसिंगच करून लागते. पर्याय कुठेच नाहीये आम्हाला. इकडे नाही सिग्नल आहे, कोणतं नाही, काय नाही. इकडे प्लॅटफॉर्म सुद्धा नाहीये. प्लॅटफॉर्म असेल तर माणूस क्रॉसिंग केल्यानंतर त्याचा गुन्हा दाखल होईल. आता बंद केला सकाळी. पूर्णपणे रस्ता चालू होता. माझा भाचा आहे, 25 ते 26 वर्षाचा भाचा आहे. सकाळी 6:30ची ट्रेन पकडत होता आणि इकडून जाणारा पूर्ण फास्ट ट्रेन जाते तिकडे. कुठेच काहीच नाही आहे. सेफ्टी नाही, काही नाही. गार्ड्स नाही, उभं राहायला कुणीच नाही इकडे. कुठेच काहीच नाही. प्लॅटफॉर्म नाही ना ब्रिज आहे. हा ब्रिज बघा, कुठपर्यंत ब्रिज आहे, इथपर्यंत ब्रिज आहे. आणि इकडे ब्रिज आहे का बघा, कुठेच काहीच नाही आहे. पर्यायी रस्ता हाच आहे, क्रॉसिंगच करून द्यायला लागते. आता आम्ही तुम्हाला घेऊन चाललोय भुयारी रस्ता. आणि तुम्ही बघा भुयारी रस्ता कितपर्यंत आहे तो. तुम्ही समजू शकता कितपर्यंत भुयारी रस्ता. आमच्या सेफ्टी काय आहे इकडे वैतरण्याला ना, तुम्ही समजू शकता आमची काय सेफ्टी आहे इकडे. कुठल्याही प्रकारची सेफ्टी नाही, काही नाही, काहीच नाही. आणि भुयारी रस्त्यामध्ये जर पाणी भरला गेला तर कुठून जाणार? 35 वर्ष झाली मला, 35 वर्ष. जो तुम्हाला पहिला दाखवला तो पर्यायी रस्ता आमचा पहिल्यापासून आहे. 35 वर्ष झाली मला. तेव्हापासून आम्ही तिकडूनच जातोय. त्याच्यानंतर ह्या रेल्वे बांधला, त्याच्यानंतर आम्हाला फ्लायओव्हर नाही करून दिला ना, भुयारी करून दिलेलं नाही, काहीच नाही आहे. पर्याय आमच्या लहान मुलांना, कुठली माणसं, म्हातारी माणसं असू दे किंवा लंगडं असू दे, गरोदर असू दे, तिला पर्यायी मार्ग क्रॉसिंग करूनच जावं लागते. कितीतरी म्हाताऱ्या. आता हे तिकीट काउंटर आहे, एक तिकीट काउंटर आहे आणि हे भुयारी मार्ग. आता हे भुयारी मार्ग तुम्हाला दाखवतो किती चालत यायला लागलं बघा. तिकीट काउंटर हे आहे आणि हा आहे भुयारी मार्ग. आता भुयारी मार्ग आहे ना, कुठपर्यंत आहे तुम्हाला दाखवतो आणि नंतर क्रॉसिंग करायला लागते की नाही लागते बघा. आता तुम्हाला दशा पण दाखवतो, भुयारी कशी दशा आहे. आता हे प्लॅटफॉर्म कुठे निघते ना, तुम्हाला दाखवतो. भुयारी मार्ग कुठे निघतो ना तुम्हाला दाखवतो. आता भुयारी मार्ग इकडे संपलेला आहे, पूर्णपणे भुयारी मार्ग संपलेला आहे. इकडून क्रॉस करण्यासाठी, इकडून जाण्यासाठी ना क्रॉसच करायला लागते. मार्ग आहेच नाही. मार्ग आहे तो तिकडे पूर्ण चालत जावं लागेल. तो गरोदर बाई असू दे किंवा लंगडं असू दे, ज्याला चालता नाही येत त्यांना उचलून न्यावं लागते. इथपर्यंत असं करून एकही भुयारी मार्ग तिकडे नाहीये बघा, पूर्ण संपून गेलेला आहे. माणसांना पर्यायी क्रॉसिंग करण्यासाठी कसे ठेवलेले आहेत बघा, कसे ठेवलेले आहेत. लाकडं ठेवले आहेत मोठी मोठी क्रॉसिंग करण्यासाठी. तर तुम्ही इकडून क्रॉसिंग करा आणि मरा, फरक नाही पडणार. हे बघा कसे ठेवलेले आहेत क्रॉसिंग करण्यासाठी. भोसला मारून पण ठेवला आहेत, पाय ठेवायला तुम्हाला. सगळ्यात टेक्नॉलॉजी वैतरण्याची डायरेक्ट बघा. आता तुम्हाला दाखवतो फ्लायओव्हर कसा आहे. फ्लायओव्हरची तुम्हाला दशा पण दाखवतो. ज्या ठिकाणी आम्ही आलो त्या ठिकाणी हा रस्ता आम्हाला मरण्यासाठी ठेवलेला आहे. हा रस्ता नाही, तुम्ही इकडून या आणि मरा. हा रस्ता आता सकाळी बंद केला, पूर्णपणे चालू होता रस्ता. आणि जे गार्ड दिसतात ना, इकडे एकही गार्ड नव्हता. आम्हाला पूर्ण मरण्यासाठी सोडलेला आहे. फ्लायओव्हरचा अजुबा बघून घ्या, पूर्णपणे फ्लायओव्हरचा अजुबा लास्ट पर्यंत चढून पत्रा चढून बाहेर निघत चाललेला आहे पूर्णपणे. बघून घ्या, हे बघा. आणि दणांतो ना कसा आवाज तुम्हाला दाखवतो. हे बघा पूर्ण चढलेला इकडे.